पण अटक केलेले आहेत, मुद्देमाल रिकव्हर आहे. काय एकंदरीत घटना आहे आणि काय सविस्तर माहिती द्या. अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित घटना घडली होती. यामध्ये एकूण 6 घरातून 2 लॅपटॉप आणि 13 मोबाईल जे आहेत ते चोरल्याची घटना अंबरनाथ वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अंबरनाथ तपास पथकातले अधिकारी आणि कर्मचारी तसेच क्राईम पीटर आणि सिनियर पीटर ACP यांनी या गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने ही बातमी मिळवली आणि यामध्ये एकूण 2 आरोपी जे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत. त्यांनी गुन्ह्यात जे मुद्देमाल त्यांनी चोरला होता 2 लॅपटॉप आणि 13 मोबाईलची रिकव्हरी दिलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि हा मुद्देमाल पूर्ण आपण रिकव्हर केलेला आहे आणि संबंधित फिर्यादीला माननीय न्यायालय यांच्या आदेशाने आपण तो परत करणार आहोत. शिवाय शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काल तपास पथकातल्या अधिकारी कर्मचारी यांना गुप्त बातमी मिळाली होती की येथील संबंधित आरोपी जो आहे तो देशी बनावटीचा कट्टा किंवा आपण त्याला पिस्तूल असं म्हणू तो घेऊन येणार आहे आणि त्या अनुषंगाने तपास टीम मधले अधिकारी कर्मचारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचल्यानंतर त्याच्या ताब्यामध्ये एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 काडतुस मिळालेले आहेत. हा आरोपी जो आहे दुर्गापाडा येथील रहिवासी असून त्यांनी या अगोदर कुठलाही त्याचं रेकॉर्ड नाही किंवा कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. त्यालाही आज 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि संबंधित वेपनचा त्यांनी कुठून आणले आहेत आणि त्याचा काय वापर करणार होता या अनुषंगाने आमची तपास टीम काम करत आहे. 2-4 हद्दीमध्ये आणखी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये पण एक देशी बनावटीचं पिस्तूल जे आहे ते पकडण्यात तपास टीमला यश आलेलं आहे. अशा 2 कारवाया आम्ही केलेल्या आहेत. यामध्ये 325 आरमॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास जो आहे ते संबंधित पोलीस स्टेशन करत आहे. अवैध अग्निशस्त्र तसेच इतर जे कायद्याने बॅन केलेले शस्त्र आहेत या विरुद्ध उल्हासनगर पोलिसांची कारवाई जी आहे ती अशीच चालू राहणार आहे आणि यामध्ये माननीय वरिष्ठांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच पूर्ण आपण यामध्ये पुढील तपास जो आहे तो करत आहे. तर अंबरनाथच्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांची काही पार्श्वभूमी आहे का आणि त्यांची काही संख्या अजून त्यांची काही थोडी आहे का, किती कुठून त्यांना अटक केलेले आहेत काही माहिती? यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि प्रेस नोट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आंबोली रेल्वे स्टेशन जवळून त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. दोघांचं 23 आणि 25 असं वयोगट आहे, युवक आहेत आणि त्यांची नावे कृष्णा गणेश आणि अरुण मुरगन अशी नावं आहेत.